नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज बघा मी इकडे शेतात आले होते आणि शेतात आल्यानंतर खूपच ऊन होतं आणि 12-12:30-1 वाजला असेल. ऊन पण खूप ऊन होतं आणि आम्ही चाललेलो आहे बघा आता खरबूज तोडण्यासाठी. म्हणजे खरबूज खायला न्यायचे आहे, त्याच्यामुळं मग खरबूज तोडण्यासाठी चाललेलं आहे. आणि हे जे आहे बघा, तर हे तुती आहे. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं की त्या रेशमच्या जे आळ्या बनवतात तर त्याचं खाद्य आहे हे. तर ही त्याची शेती आहे बघा. तर हे बघा इकडची तुतीचं जे आहे तर याच्या फांद्या मोडून त्या आळ्यांना टाकलेल्या आहे आणि इकडच्या साईडची जी आहे तर वाढलेली आहे, तर ती तोडून त्या आळ्यांना टाकतात. म्हणजे हे जे शेत आहे तर माझ्या छोट्या जाऊबाईचं शेत आहे आणि आमच्या शेतामध्ये जे आहे तर ऊस आहे आणि यांनी खरबुजं पण लावलेले होते, म्हणजे खरबुजाची पण वाडी लावलेली आहे. तर मग आम्ही खरबूज आणण्यासाठी चाललो होतो शेतामध्ये की खरबूज पण खायचे होते आणि घरी पण घेऊन यायचे होते. त्याच्यामुळं मग आम्ही खरबूज तोडण्यासाठी चाललो. ऊन असल्यामुळं आम्ही डोक्याला कार्प वगैरे बांधूनच शेतामध्ये चाललेलो होतो. आणि घरण शेत आमचं तिथंच आहे, म्हणजे लगेच घरापाशीच शेत आहे, म्हणजे शेतातच घर आहे आणि गाव पण जवळच आहे. हे बघा आता आम्ही आलेलो आहे इथं खरबूज तोडण्यासाठी. आणि हे बघा खरबूजं म्हणजे पहिले पण तोडून गेलेले तर खरबूजं काही, आणि आता पण बघा तुम्ही किती खरबूजं आहे मध्ये. आणि आता उन्हामुळं काय होऊ लागले, उन्हानं जास्त ऊन पडू लागलं त्याच्यामुळं ते खराब पण होऊ लागले. आणि मध्ये पाऊस पण झाला तर मग पावसाचा पण परिणाम खूप झाला. पावसामुळं पण खराब होऊ लागले, म्हणजे असे जागेवरच खराब होऊन चालले ते. म्हणजे किती नुकसान होतं शेतकऱ्याचं पण. म्हणजे आता एवढा खर्च केला आहे आणि एवढा खर्च करून ही वाडी लावली आणि ते ऐन वेळेवर जेव्हा फळं तोडायला येतात तेव्हा मग असं नुकसान होतं. बघा आमचे असे पिकलेले जे खरबूज आहे तर ते तोडण्याचं काम चालू होतं. आम्ही बकेटच आणलेली होती, म्हणलं आपण एवढे बकेट भरून घेऊन जाऊया. आणि घरचं जे असतं ना ते घरचं खाण्यामध्ये वेगळीच मजा असते, कारण आपल्या हातानं आपण तोडून आणलेलं शेतामधलं आणि यांनी याच्यावरती म्हणजे असं कुठलेही आपलं सगळं हेच केलेलं आहे, सेंद्रिय पद्धतीनंच केलेली वाडी, म्हणजे केमिकल कुठले याच्यावरती फवारलेले वगैरे नाही आहे. हे बघा किती म्हणजे खूपच खरबूज पिकले होते. आणि तोडायचं म्हटलं तर एवढ्या वाडीमध्ये तोडायला पण मजूर मिळत नाही. मग आता आम्ही घरी आलतो आहे खरबूजं घेऊन. हे बघा पिशवी भरून खरबूजं आणलेत. एक पिशवी भरून 2 पिशव्या आणल्या होत्या, तर एक पिशवी जी आहे तर मग मी माझी इथं आल्यानंतर मैत्रिणींना त्यांना वाटून दिले आणि एवढे जे आहे तर घरी ठेवले. आता एवढा शेतातला रानमेवा आणला आहे तरी पण आपल्याला म्हणजे घर आहे तर घराच्या मागं पण गार्डन आहे. तर मग त्या गार्डनमध्ये पपाया जे आहे तर पपायाला पण डाग पडले होते आणि झाडं खूप उंच गेले होते, त्याच्यामुळं तोडताच येत नव्हते ते. तर मग आमचं इकडून मागच्या साईडनं पण थोडंसं काम चालू आहे गॅलरीचं. मग मी त्या गॅलरीमध्ये उभं राहून काठीनं माझं तोडणं चालू होतं. आणि आमचे साहेब जे आहे ते खाली गेलेले होते की त्यांना म्हणलं तुम्ही खाली जे पडलं आहे तर मग ते तुम्ही गोळा करून घेऊन या. आणि मग अशा पपाया ते आहे तर मग मी वरतून अशा काठीनं तोडल्या होत्या पपाया, शेवग्याच्या शेंगा. आणि खालून कसं आता खूप उंच झाडं गेल्यामुळे ना हात पुरत नाही, आणि पहिल्याने इथं गॅलरी नव्हती तर त्याच्यामुळं वरतून पण तोडता येत नव्हते. पण काम चालू आहे आता इथं गॅलरीचं. तर बॅक साईडला असं आमच्या घराच्या बॅक साईडला जागा आहे, तर मग तिथं आम्ही त्या जागेवरती गार्डन केलेलं होतं. पण आता काम चालू आहे त्याच्यामुळं पूर्णच आमचं गार्डन उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणजे आम्ही वाळू सिमेंट तिथं टाकलेलं आहे. आणि पपईचे याचे झाडं मोठे मोठे होते ना, तर खूप पपया लागल्या होत्या ह्या झाडाला. आणि आता पण बघा तुम्ही किती पपया आहे त्याला, कारण याच्यापेक्षा दुपटी टिपटी ना इतक्या पपया होत्या त्याला. खालीपासूनच पपया लागलेल्या होत्या आणि इतकी पपई गोड आहे नाही, खूप अशी गोड पपई आहे. असंच आम्ही बी टाकलेलं होतं आणि तेच उगलेलं आहे, असं काही नाही की इथंच पपई लावली.
आणि शेवगा जो आहे तर शेवग्याला पण 6 महिन्यातच त्याला पण शेंगा आल्या. तर इकडं खूप असं स्वच्छ होतं, पण आता काम चालू असल्यामुळं खूप मागच्या साईडला पण खराब झालेलं आहे. आणि पाणी पण द्यायला आहे ना, तर आता वरतूनच असं गॅलरीमधून पाणी देता येतं. तर ज्या पपईला असे डाग पडलेले आहे ना, तर मग त्या पपया अशा तोडल्या ना, तोडून जरी ठेवल्या तर त्या पिकतात. आणि आता ऊन असल्यामुळं आहे ना, उष्णतेना म्हणजे लगेच 2-3 दिवसामध्येच ते पिवळे होऊन जातात. पण असे आता मागच्या साईडनं काय होतं, आम्ही पूर्ण काटे टाकेल होत्या, पण आता पूर्ण काटेन ते काढलेली आहे ना, तर मग काढल्यामुळं काय होतं आहे की रस्ता आहे लगेच बाजूला, तर लगेच रस्त्यावरूनच लोक येतात आणि हायवेवरच आहे ना, तर मग लोक गाड्या उभा करून म्हणजे असं काही विचार न करता गाड्या उभा करून तोडून नेतात. पपई पण तोडून नेतात, शेवग्याच्या शेंगा पण तोडून नेतात. पण जे खालचं होतं ते तोडून नेल्या, ज्या वरती होत्या ना, तर मग वरती हात पुरत नाही, म्हणून वरतीच शेंगा राहिलेल्या होत्या. तर मग मी म्हणलं आता सकाळी सकाळी ह्या शेंगा ज्या आहे तर भाजी बनवण्यासाठी ह्या शेंगा माझं सकाळी तोडायचं काम चालू होतं. म्हणलं आपण ह्या शेंगा काढून घेऊया भाजीला. आणि जे आपण लावलं आणि त्याचंच फळ आपल्याला खायचं म्हणल्यानंतर ते खूप वेगळाच आनंद असतो. कारण शेवग्याच्या शेंगा पण असं म्हणजे तोडताना खूप असा आनंद होत होता की आपण लावलेल्या झाडालाच फळं आलेत. आणि पपया पण आम्ही इतक्या म्हणजे खाल्ल्या. आणि दुसऱ्या म्हणजे अशा शेजाऱ्याला त्यांना पण वाटून दिल्या, माझ्या मैत्रिणीला त्यांना त्या पण कदारल्या की आता पपया देऊ नका, की तुम्ही खूप म्हणजे असं काही हे नाही आहे. म्हणजे इतक्या पपया निघत होत्या, एके टायमाला 1 कॅरेट पपई निघायची आणि सोबतच सगळ्या पपया पिकायच्या. तर सगळ्यांना वाटून द्यायच्या. आपण गावाकडून वानोळा आणतो, तर आम्ही इकडूनच गावाकडं द्यायचो, म्हणजे इतक्या त्याला भरपूर निघायच्या. हे बघा 2 झाडं आहेत पपईचे. आणि मला आमचे साहेब बोलत होते की दम्मान पाड, नाहीतर तूच येशील खाली. तर आजचा असा व्हिडिओ होता माझा आजचा. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये भेटूया परत. तोपर्यंत सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ.